मालेगावच्या डोंगराळे भागात एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर एका 24 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला आणि तिचा जीव घेतला। या घटनेला 1 महिनाही झाला नाही की कालच मालेगावात 13 वर्षाच्या मुलीवर एका 55 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला। मग हे सगळं आपल्या मंद न्याय व्यवस्थेमुळे घडतंय का? मग काय इतका वेळ लागतोय त्या चिमुकलीला न्याय भेटायला, यांसारख्या अपराधांचा निर्णय लागायला? चला तर मग एक ऐतिहासिक उदाहरण घेऊ। महाराजांच्या काळात म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक धोरण होतं, जे स्वतः महाराजांचं होतं, की स्त्रियांचा मान ढळवणाऱ्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, आणि त्याच धोरणाच्या बळावर यांसारख्या अपराधांचा निर्णय ते त्या दिवशीच लावायचे। मग मला एक प्रश्न पडतो की जसा जसा मानवाचा विकास होत गेलाय तसा तसा माणूस मंद होतोय का? मग काय इतका वेळ लागतोय त्या चिमुकलीला न्याय भेटायला? खरं तर आपण त्या चिमुकलीला न्याय देऊ शकत नाही, पण आपण हा प्रयत्न नक्कीच करू शकतो की त्या नराधमाला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून कोणताही असा व्यक्ती जो असा अपराध करण्याचा विचार ठेवतो त्याची आत्मा भयाने कापून उठली पाहिजे त्याची शिक्षा बघून, आणि हा नक्कीच त्या चिमुकलीसाठी खरा न्याय ठरेल। बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। जय महाराष्ट्र।